Now today's we are discuss about the IUPAC nomenclature of ether and epoxide. IUPAC nomenclature of ethers and some epoxides. Okay, epoxide म्हणजे काय नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. पहा, IUPAC nomenclature of ethers and epoxides आपल्याला आज बघायचे आहेत, या टॉपिक मध्ये बघायचं आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू, इथर्सचे IUPAC nomenclature बघू. लक्ष द्या, आपण याच्या अगोदर आपण काय बघितलेलं आहे, कॉमन नेम्स ऑफ इथर्स. आपण पाहिलेलं जे फेमस होते ते आपण सर्व पाहिलेलं आहे इथर्सच्या विषयी कॉमन नेम. आज आपल्याला पाहायचंय काय, IUPAC nomenclature. चला आपण काय करू, IUPAC चे काही रूल्स पाहू. आपल्याला सर्वांना माहिती आहे की IUPAC चे स्वतःचे काही रूल्स आहेत. ओके, आता हे रूल्स कोणते आहेत त्याच्यासाठी मी काय लिहून देतो माहिती आहे का, इथं पहिला एक पॉईंट लिहून देतो, इथर्स आणि इपॉक्साइड साठी किंवा इथर साठी. काय असतं ऍक्च्युली रूल सर्वांसाठी कॉमन असतात, इथर असो की इपॉक्साइड असो. IUPAC चे 4 कॉमन रूल असतात. पहिला रूल कोणता असतो माहिती आहे का, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ अल्केन किंवा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. तुम्हाला पहिला रूल काय असतो माहिती आहे का, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. हा पहिला रूल असतो IUPAC चा, आपल्याला माहिती आहे. सेकंड कोणता रूल असतो, सेकंड रूल असतो नंबरिंग. व्हॉट इज नंबरिंग? नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दॅट कार्बन ॲटम इन विच फंक्शनल ग्रुप अटॅच कार्बन ॲटम कॅरिंग मिनिमम नंबर. नेहमी लक्षात ठेवायचं की IUPAC nomenclature हे नेहमी मिनिमम नंबरच्या फेवर मध्ये असते. फंक्शनल ग्रुपला मिनिमम नंबर भेटला पाहिजे, ब्रांचला मिनिमम नंबर मिळाला पाहिजे, किंवा जे अदर ग्रुप्स असतील त्यांनाही मिनिमम नंबर मिळाला पाहिजे, असं कोणाचं म्हणणं असते. IUPAC nomenclature कॉमन रूल आहे. इथर साठी लागू होतील, इपॉक्साइड साठीही लागू होतील आणि प्रत्येक कंपाऊंड साठी लागू होतात. काय जे तुम्ही IUPAC नाव ज्या ज्या कंपाऊंडचं लिहितात त्याच्यासाठी कॉमन रूल्स आहेत. पहिला कोणता असेल, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. सेकंड नंबरिंग. नंबरिंग करताना अशा साईडनं करा की फंक्शनल ग्रुपला कसा मिळाला पाहिजे, मिनिमम नंबर. इथं फंक्शनल ग्रुप कोण आहे, इथर. ओके, इथर मध्ये कोण असतो, O. नेक्स्ट तिसरा, इफ द कंपाऊंड कंटेनिंग सेम ब्रांचेस. लक्षात ठेवा काय म्हटलं, जर कंपाऊंड मध्ये सेम ब्रांचेस असतील तर काय, हे कॉमन रूल आहे. इफ द कंपाऊंड कंटेनिंग सेम ब्रांचेस, तुम्ही इथरचं नाव लिहा किंवा इपॉक्साइडचं नाव लिहा. द कंपाऊंड कंटेनिंग सेम ब्रांचेस देन यूज प्रिफिक्सेस डाय, ट्राय, टेट्रा. सिंपल वन आहे. जर कंपाऊंड मध्ये जर तुम्हाला कुठे ब्रांचेस दिसत असतील आणि त्या ब्रांचेस जर सेम असतील तर त्या ब्रांचेसच्या नावाच्या अगोदर काय प्रिफिक्स वापरा, डाय, ट्राय, टेट्रा. आणि फोर्थ रूल आहे, जर सपोज कंपाऊंड मध्ये डिफरंट ब्रांचेस असतील तर काय, if the any compound which containing different branches then काय करायचं आहे, व्यवस्थित लिहून देतो बघा. काय यूज करायचंय, अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायचं. म्हणजे याचा अर्थ काय, इफ द कंपाऊंड कंटेनिंग डिफरंट ब्रांचेस देन फर्स्टली राईट डाऊन द नेम ऑफ ब्रांच विच कम अल्फाबेटिकली फर्स्ट. याचं मिनिंग असं आहे की जर कंपाऊंड मध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेस दिसत असतील तर असं नाव लिहिताना अशा ब्रांचचं नाव पहिले लिहा की जो अल्फाबेट नुसार, ABCD नुसार त्याचं नाव पहिले येत असेल. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे इथिल आणि दुसरी ब्रांच सपोज कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे मिथिल. सपोज इथिल आणि मिथिल दोन्ही हे कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहेत, तर पहिले नाव कोणाचं लिहिणार, इथिलचं. कारण ई हा M च्या काय येतो, अगोदर येतो. म्हणून अल्फाबेट नुसार नाव सिलेक्ट करावे लागतात किंवा अल्फाबेट नुसार ज्या ब्रांचचं नाव पहिले येत असेल ती ब्रांच पहिले लिहायची असते. जसं इथिल आणि मिथिल पैकी पहिले नाव कोणात लिहायचं असते, इथिल. सो दीज आर द कॉमन रूल्स अप्लिकेबल फॉर IUPAC nomenclature फॉर इथर ॲज वेल ॲज इपॉक्साइड. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला रिपीट करू, कोणते रूल्स आहेत, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम देन नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दॅट कार्बन ॲटम इन विच फंक्शनल ग्रुप अटॅच कार्बन ॲटम कॅरिंग मिनिमम नंबर. थर्ड वन, इफ द कंपाऊंड कंटेनिंग सेम ब्रांचेस देन use prefixes di, tri, tetra. And if the compound containing different branches then firstly write down the name of branch which come alphabetically first. हे 4 रूल सर्वांसाठी कॉमन असतात, इथर आणि इपॉक्साइड. मग इथर साठी मेन कोणता रूल आहे, हे तर आहे तर सर्वांसाठी लागू होतील. इथर साठी कोणता रूल आहे तर लक्षात ठेवा, इथर साठी मेन रूल आहे, हा इथरचा मेन रूल आहे की इथरचं IUPAC नाव लिहित असताना कोणत्या फॉर्म मध्ये लिहा, alkoxy alkane. So keep in mind the IUPAC nomenclature of ether can be written in the form of alkoxy alkane. या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे alkoxy alkane. आता alkoxy alkane नाव लिहायचे तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये, जसं आपलं नाव असते
आपण काय असतं माहिती का, गव्हर्नमेंटचा फॉर्म भरत असताना आपलं नाव कसं लिहिलं जाते, सरनेम, मिडल नेम अँड लास्ट नेम, किंवा जे असेल ते पहिले ॲडनाव असते, नंतर आपलं नाव असते आणि नंतर वडिलांचं नाव असते. तसा एक फॉर्मॅट, तसा इथं पण फॉर्मॅट. कोणत्या फॉर्मॅटमध्ये नाव लिहायचं, इथरचं आययुपीएसी नाव अल्कॉक्सी अल्केन. याच्यापैकी अल्कॉक्सी काय कन्सिडर केला जातो माहिती आहे का, अल्कॉक्सी कन्सिडर्ड ॲज अ ब्रांच. आणि अल्केनला काय कन्सिडर केलं जाते, अल्केन कन्सिडर केला जातो काय, पॅरेंट. ओके, लक्ष ठेवा, ब्रांच अँड पॅरेंट. चला, हे दोन आहेत अल्कॉक्सी अल्केन. आता इथं लक्ष द्या काय असते, सपोज इथं जर असं असेल ROR डॅश, ओके, ROR डॅश इज द इथर. याच्यापैकी एक R आणि एक O म्हणजे एक अल्किल आणि एक ऑक्सिजन काय कन्सिडर केल्या जाते, अल्कॉक्सी. आणि दुसरा जो राहतो या R आणि O च्या व्यतिरिक्त, ऑक्सिजन आणि अल्किलच्या व्यतिरिक्त जो राहतो तो काय कन्सिडर केला जाते, अल्केन. म्हणजे नाव कसं लिहिलं जाईल बघा बरं, ब्रांच पॅरेंट अल्कॉक्सी अल्केन. मग अल्कॉक्सी कोण, अल्किल आणि ऑक्सिजन, अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन म्हणजेच काय, अल्किल ऑक्सिजन अल्कॉक्सी. आणि दुसरा कोण, अल्केन. चला, हे झाली कंडिशन, म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये नाव लिहायचे, अल्कॉक्सी अल्केन. आता गडबड सिमेट्रिकल मध्ये नाहीये, कारण सिमेट्रिकल मध्ये एक अल्कॉक्सी एक अल्केन. अनसिमेट्रिकल मध्ये गडबड होते. तर अनसिमेट्रिकल मध्ये कसं असते माहिती आहे का, दोन वेगवेगळे ग्रुप राहतात. आणि सिमेट्रिकल मध्ये काय असते बघा, हा सिमेट्रिकल. आपल्याला माहित आहे की आययुपीएसी नोमेनक्लेचर इथं लिहित असताना तुम्हाला कशाविषयी पहिले नॉलेज असणे आवश्यक आहे, क्लासिफिकेशन ऑफ इथर. आणि आपण ते ऑलरेडी पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं, सिमेट्रिकल इथर आणि अनसिमेट्रिकल इथर. तर सिमेट्रिकल इथर मध्ये काय आहे बघा, हाय ग्रुप आणि हाय ग्रुप दोन्ही ग्रुप कशा सेम. म्हणून काय करायचं, दोन्ही ग्रुप सेम आहे म्हणजे याच्यापैकी एक ग्रुप आणि ऑक्सिजन काय होईल, अल्कॉक्सी. आणि दुसरा कोण होईल, अल्केन. नाव कसं लिहितात मी नंतर सांगेन. एक अल्कॉक्सी एक अल्केन काही फरक नाही, कारण दोन्ही ग्रुप सारखे आहेत. इथं गडबड आहे ना, इथं काय गडबड आहे, एक आणि हा एक ग्रुप म्हणजे हे जे ग्रुप्स आहेत हे वेगवेगळे आहेत. मग कोण अल्कॉक्सी कोण अल्केन, कशी गडबड होईल बघा. हा अल्कॉक्सी की हा अल्कॉक्सी, हा जर अल्कॉक्सी हा मिथॉक्सी होईल, हा अल्कॉक्सी हा इथॉक्सी होईल. मग कोण अल्केन आणि कोण ब्रांच कन्सिडर करतात, कारण दोघं वेगवेगळे आहेत. तर मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं की जर अनसिमेट्रिकल असेल तर अनसिमेट्रिकल मध्ये जो लार्जर असतो तो कोण असेल, तो पॅरेंट असतो. आणि जो स्मॉल असतो तो कोण असेल, अल्कॉक्सी. म्हणजे आपल्या भाषेत तो काय असेल, ब्रांच असेल. नेहमी लक्षात ठेवायचं, जो स्मॉल ग्रुप आहे ना तो काय कन्सिडर करायचा, अल्कॉक्सी. कोणामध्ये पण अनसिमेट्रिकल, सिमेट्रिकल मध्ये काही डिफिकल्टी नाही. पण अनसिमेट्रिकल मध्ये काय गडबड होते, दोन वेगवेगळे ग्रुप्स असतात, म्हणून स्मॉलर ग्रुप कन्सिडर्ड ॲज ए अल्कॉक्सी अँड लार्जर ग्रुप कन्सिडर्ड ॲज ए पॅरेंट. आणि आपले जे रूल्स आहेत, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन नंबरिंग, हे कोणासाठी लागू होत असतात, ऑल आयपीएसी रूल्स आर अप्लिकेबल टू पॅरेंट. मग हा तर काय झाला, हा ब्रांच झाला, एक प्रकारची ब्रांच आहे. ओके, जसं आपण हॅलोजन डेव्हलप अल्केन मध्ये पण ब्रांचेस पाहिला, क्लोरो ब्रोमो. ओके, नंतर आपण काय बघितलं, मिथिल इथिल प्रोपेन, त्या ब्रांचेस आहेत. मग हा पण एक प्रकारची ब्रांच आहे, पण या ब्रांचचं नाव काय, अल्कॉक्सी ब्रांच. ओके, अल्कॉक्सी म्हणजे नाव याच्यावर डिपेंड करेल ते. ही अल्कॉक्सी आहे आणि लार्जर कोण आहे, पॅरेंट असतो. म्हणजे कोणामध्ये, अनसिमेट्रिकल मध्ये. बाकी काही गडबड नाही आहे, लक्षात ठेवा. पुन्हा रिपीट करू, आययुपीएसी नोमेनक्लेचर आहे इथर, जो कोणत्या फॉर्म मध्ये लिहिला जाते, पहिले इथर कोणत्या, अल्कॉक्सी अल्केन. आता अल्कॉक्सी अल्केन मध्ये अल्कॉक्सी काय कन्सिडर केला जाते, ब्रांच. अल्केन काय कन्सिडर केला जातो, पॅरेंट. इथं RO म्हणजे काय असते, अल्किल आणि ऑक्सिजन, अल्कॉक्सी. आणि जो दुसरा राहतो तो कोण, अल्केन. सिमेट्रिकल मध्ये काही गडबड नाही, एक अल्कॉक्सी एक अल्केन किंवा एक अल्कॉक्सी एक अल्केन. पण अनसिमेट्रिकल मध्ये दोन वेगवेगळे ग्रुप असतात, म्हणून लार्जर हायर जो असेल तो पॅरेंट कन्सिडर करा, जो स्मॉलर असेल तो काय कन्सिडर करा, अल्कॉक्सी. आणि काय लिहायचे, नावं लिहायचे आहेत. हे जनरल आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. आता काय एक्झाम्पल्स बघू. सिंपल एक्झाम्पल्स. पहिलं सिंपल किंवा काही सिमेट्रिकल काही अनसिमेट्रिकलचे एक्झाम्पल्स पाहायचे आपल्याला. हा फर्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय करावं लागेल, याचं कॉमन नाव तुम्हाला माहिती आहे, डायमिथिल इथर. ओके, कॉमन नाव सिंपल आहे. पण याचं आययुपीएसी नाव लिहित असताना आपल्याला माहिती आहे, एक कोण असेल, एक अल्कॉक्सी, एक कोण असेल, अल्केन. आणि दोन्ही सारखे आहेत, म्हणून काय असेल माहिती आहे का, हा कन्सिडर करू आपण ब्रांच आणि हा कन्सिडर काय करू, पॅरेंट. एक ब्रांच एक पॅरेंट. आता ब्रांच कोणती आहे, पण मिथिल आणि ऑक्सी, म्हणून काय मिथॉक्सी किंवा मिथॉक्सी म्हणते कोणी, मिथॉक्सी. आणि एकच कार्बनचा पॅरेंट, एकच कार्बनचा पॅरेंट म्हणजे अल्केन, आणि एक कार्बनचा अल्केन कोणता असतो, मिथेन. बघा नाव काय झालं, मिथॉक्सी मिथेन. चला सेकंड.
हा एक कंपाऊंड आहे. या कंपाऊंडचं नाव कसं लिहिसाल? पुन्हा आपल्याकडे तीच आहे की एक अल्कॉक्सी एक अल्केन, दोन्ही सेम आहे कारण सिमेट्रिकल इथर आहे, दोघंही सेम आहे म्हणून काही डिफिकल्टी नाही. हा काय कन्सिडर करता सांगा? आपण काय कन्सिडर करू? अल्किल आणि ऑक्सी हा काय झाला? ब्रांच, म्हणजे अल्कॉक्सी ब्रांच बरोबर. आणि हा कोण आहे? हा पॅरेंट आहे. ठीक आहे, मग बघा बरं काय नाव झालं ब्रांचचं? अल्कॉक्सी नाव आहे पण कसं नाव? इथिल. हा CH3CH2 इथिल आणि ऑक्सिजन, इथिल ऑक्सी इथॉक्सी, इथॉक्सी. आणि पॅरेंट, पॅरेंट किती कार्बनचा राहिला? 2 कार्बनचाच पॅरेंट, 2 कार्बनचा पॅरेंट म्हणजे अल्केन ऍज अ पॅरेंट आपण पहिलेच लिहिलं इथे. मग पॅरेंट कोण? अल्केन. 2 कार्बनचा अल्केन कोणता? इथेन. नाव काय झालं? इथॉक्सी, इथेन किंवा इथॉक्सी इथेन. तिसरं चला, हा आपण अनसिमेट्रिकल घेतला आणि इथं गडबड आहे. काय गडबड आहे बघा बरं? इथं हा 2 कार्बनचा ग्रुप आहे, हा एका कार्बनचा ग्रुप आहे. गडबड झाली. कोण पॅरेंट कोण ब्रांच? कारण हा अनसिमेट्रिकल आहे, हे वेगवेगळे आहेत. मग कोण ब्रांच आणि कोण पॅरेंट? गडबड होईल. मग अशा वेळेस आपण तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की जर अनसिमेट्रिकल असेल तर तो लार्जर असेल, जो हायर असेल, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम कार्बन असतील तो कोण? तो असेल पॅरेंट. मग इथं पॅरेंट कोण झाला? 2 कार्बनचा हा पॅरेंट. आणि स्मॉलर आणि ऑक्सिजन काय कन्सिडर केला जातो? ब्रांच. ओके, मग आता काय नाव झालं याचं बघा बरं. पहिले ब्रांचचं नाव लिहितात, अल्कॉक्सी अल्केनच्या फॉर्म मध्ये नाव लिहितात. म्हणजे पहिले ब्रांचचं नाव काय? मिथिल आणि ऑक्सी काय असेल? मिथॉक्सी. आणि 2 कार्बनचा पॅरेंट कोण आहे? इथिल. लक्षात ठेवा, लार्जर कन्सिडर्ड ॲज अ पॅरेंट इन केस ऑफ अनसिमेट्रिकल वन. हे सिंपल नाव झाले. आणखी बघू काही? बघा आता चेंज करू आपण काय करू? आणखी काही आता इथं थोडस हायर एक्झाम्पल घेऊ. बघा या एक्झाम्पल मध्ये आपल्या काय लक्षात येते? पहिले तर लक्षात ठेवा कोण ब्रांच कोण पॅरेंट. कसा कन्सिडर करसाल? ब्रांच आणि पॅरेंट आपल्याला माहिती आहे. स्मॉलर कन्सिडर ॲज अ ब्रांच. कोण आहे स्मॉलर? हा. हा कोण आहे? हा ब्रांच आहे. हा ब्रांच. मग हा ब्रांच आहे. ओके, नो डाऊट ब्रांच आहे. कोणती ब्रांच आहे? मिथॉक्सी ब्रांच आहे. हा कोण आहे? हा पॅरेंट आहे. पॅरेंटच्या मध्ये किती कार्बन आहेत? 4 कार्बन. आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, आपण काही रूल्स लिहून दिलेत ना IPSC नोमेनक्लेचर, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन, नंबरिंग, सेम ब्रांचेस, डिफरंट ब्रांचेस, याच्या अगोदर रूल लिहून दिले 4 कॉमन रूल. मग ते केव्हा लागू करतात? तर लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी पॅरेंट मध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन असतात त्या ठिकाणी तुम्ही ते रूल्स अप्लाय करायचे. मग इथं आपल्याला आपला रूल करावे लागतील. पहिला रूल कोणता असतो? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची असते, अशी चेन सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये मॅक्झिमम कार्बन आले पाहिजेत. ओके, कोणती चेन सिलेक्ट होईल तुम्हाला हे येते. ओके, चेन सिलेक्ट. इट इज लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम. नंतर नंबरिंग. नंबरिंग करताना काय रूल आहे? नंबरिंग करताना मी सांगितलंय की नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दॅट कार्बन ॲटम इन विच फंक्शनल ग्रुप अटॅच कार्बन ॲटम कॅरिंग मिनिमम नंबर. अशा साईडला नंबरिंग करायची. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला मिनिमम नंबर आला पाहिजे. इथं फंक्शनल ग्रुप कोण आहे? O. हा O या C ला अटॅच आहे किंवा CH ला अटॅच आहे. जर हा O या CH ला अटॅच आहे तर याला मिनिमम नंबर आला पाहिजे. अशा साईडला नंबरिंग करा. चेनच्या 2 टोका आहेत सांगा. या साईडला किती नंबर येईल? 1 2 3. या साईडला 1 2. कसा नंबर आहे? नेहमी लक्षात ठेवायचं, IPSC इज फेवर्ड इन मिनिमम नंबर. मग नंबरिंग या साईडला 1 2 3 अँड 4. चला, नाव तर लिहायचंय आपल्याला. नाव काय लिहायचं सांगा? नाव तेच अल्कॉक्सी अल्केन. 4 कार्बनचा अल्केन आहे चेन मध्ये म्हणून हा ब्युटेन आहे. पण इथं कोण आहे? इथं हा मिथॉक्सी आहे. आता नंबरिंग केली तर तुम्हाला माहिती आहे या अल्कॉक्सीला पण नंबरिंग आली किती? 2. म्हणून काय राहील? 2 मिथॉक्सी. ऍक्च्युअली इथं आपण नंबरच दिले नाही, इथं आपण नंबरिंगच केली नव्हती. नंबरिंग केली नव्हती म्हणून आपण असं काही इथं 1 2 वगैरे लिहिलं नाही. पण इथं मिथॉक्सीचा आपण इथं काय केलं? पॅरेंटला नंबरिंग केल्यामुळे याला पण नंबर आलेला आहे किती? 2. सो 2 मिथॉक्सी. पुढे कोण? किती कार्बनची चेन? 4. सो ब्युटेन. 2 मिथॉक्सी ब्युटेन. म्हणजे ब्युटेन म्हणजेच काय? 4 कार्बनचा अल्केन आहे ज्याच्या 2 नंबरवर कोणती ब्रांच आहे? मिथॉक्सी ब्रांच आहे, असे याचं मिनिंग होते. ओके, नेक्स्ट आपण लगेच तुमच्या लक्षात येईल. हे आता थोडंसं इझी जाईल तुम्हाला. बघा बरं काय असेल? पहिले O लक्षात ठेवा. जर तुम्हाला IPSC नोमेनक्लेचर लिहित असताना जर कन्फ्युजन होत असेल तर पहिले O शोधा. O दिसला. या O ला या साईडला CH3 आहे, या साईडला 5 कार्बनचा अल्केन आहे. मग लार्जर कोण? हा. जो लार्जर असेल तो पॅरेंट. हा काय झाला? ब्रांच. ही कोणती ब्रांच झाली? CH3O म्हणजेच काय? मिथिल O मिथॉक्सी ब्रांच झाली. मग आता आपल्याला मिथॉक्सी ब्रांच समजली ही असेल किंवा ही अशी ब्रांच आहे. इथं मिथॉक्सी ही झाली ब्रांच.
तर ही ब्रांच आहे, हा पॅरेंट आहे. मग पॅरेंट आहे त्याच्यामध्ये काय मॅक्सिमम कार्बन आहे म्हणून आपल्याला रूल्स अप्लाय करावे लागतील. पहिला रूल, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन स्ट्रेट. ओके, देन नंबरिंग सांगा कोणत्या साईडनं कसा, अशा साईडनं करा की फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला आठवते त्याला मिनिमम नंबर आला पाहिजे. सो 1 2 3 1 2 3, काही गडबड नाही, कोणाही साईडनं नंबरिंग करा, याला थर्ड नंबरच मिळतो. सो 1 2 3 4 अँड 5. आता नाव लिहा. नाव लिहिताना काय पहिलं कोणाचं नाव असते, अल्कॉक्सीचं नाव. पहिले आपला रूल्सच सांगतो की पहिले अल्कॉक्सी लिहा मग अल्केन लिहा. म्हणजे आपला रूल इथं वाटलं तर लिहून देतो. काय आहे सांगा, अल्कॉक्सी अल्केन. पहिले कोणाचं नाव लिहावं लागतं, अल्कॉक्सी आणि देन अल्केन. आता अल्कॉक्सी कोण आहे इथं, मिथॉक्सी. किती नंबरवर आहे, 3 म्हणून द्या 3 मिथॉक्सी. आणि अल्केन कोण, 5 कार्बनचा कोण आहे, पेंटेन. ओके, व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी. 3 मिथॉक्सी पेंटेन. चला नेक्स्ट पाहू आपण. आता थोडंसं आणखी चेंज करू, लक्षात ठेवा. आपल्याकडे आहे CH3 CH2O आणि CH3 Br CH3. ओके, सहज लिहून देतं कारण विद्यार्थी कन्फ्युज होतात म्हणून हा थोडासा आपण वेगळा घेतला. ऍक्च्युली हा पण अल्कॉक्सी आहे, इथे हॅलोजन पण आहे, दोघंही आहे इथं. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला माहिती आहे की स्मॉलर कोण, ऑक्सिजनच्या आजूबाजूला पहा. पहिले इकडला ग्रुप लार्जर आहे, 4 कार्बन आहेत, ब्रोमिनही आहे, लार्जर ग्रुप. इकडला स्मॉलर ग्रुप, हा कोण आहे, हा ब्रांच आहे. कोणता ब्रांच असेल, CH3 CH2 इथिल आणि ऑक्सी. सो इट इज इथॉक्सी. हा इथॉक्सी आहे. मग हा काय झाला, हा पॅरेंट झाला. पहिला रूल, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करा, माहिती आहे आपल्याला. हे नंबरिंग करताना अशा साईडनं नंबरिंग करा की ऑक्सिजन ज्याला आठायचे त्याला मिनिमम नंबर आला पाहिजे. चला 1 2 3 अँड 4. चला सांगा काय असेल नाव. त्याचं नाव कसं लिहिलं जाईल, आता व्हेरी सिंपल वन. कोण कोणत्या नंबरवर आहे, हा तो पॅरेंट झाला 1 2 3 4. ठीक आहे, तर आता किंवा मग आणखी चेंज करूया ना, असं लिहून घेतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणखी वाढून घेतला आपण, हा काय झाला 5. आता सांगा 1 2 3 4 5. आता इकडून तर आपण नंबरिंग करणारच नाहीये कारण इकडून मॅक्सिमम नंबर आला असता म्हणून इकडूनच नंबरिंग केली. मिनिमम नंबर नाव लिहायचं आहे. नाव लिहिताना आता काय गडबड आहे बघा. तर इथं इथॉक्सी आहे, इथल्या नंबरवर 2. इथं ब्रोमिन पण आहे ना. या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन या पॅरेंटला दोन ब्रांचेस अटॅच आहेत. एक अल्कॉक्सी दॅट इज इथॉक्सी आहे, ब्रोमो. मग पहिले ई येतो की पहिले बी येतो. आता काही ठिकाणी तुम्हाला नाव असं दिसते 2 इथॉक्सी 3 ब्रोमो पेंटेन, पण ते रॉंग आहे ना. का बरं, तुम्हाला जर ब्रांचेस वेगवेगळे आले तर ब्रांचेस जर तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर काय वापरायचंय, तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायचंय. पहिले अल्फाबेटिकल नुसार पहिले कोणाचं नाव येतं, ब्रोमो की इथॉक्सीचा ई. आपल्याला माहिती आहे पहिले ब्रोमिनचा बी येतो. सो 3 ब्रोमो 3 ब्रोमो. देन हा कोण आहे 2 इथॉक्सी. बघा 3 ब्रोमो 2 इथॉक्सी. पुढे कोण, पेंटेन. म्हणजे लक्षात आलं तुमच्या. जर ज्या ठिकाणी तुम्हाला अल्कॉक्सी सोबत जर वेगळा ग्रुप दिसला की ज्याचं नाव किंवा समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ब्रांचेस असतील तर अल्फाबेट नुसार तुम्ही नाव लिहा. हा रूल आहे. ओके, नेक्स्ट पहा. सपोज जर अशी कंडिशन आली तर बघा आता काय झालं. इथं काय गडबड आहे, इथं 2 ऑक्सिजन आहे. टेन्शन घेऊ नका, लक्षात ठेवा, इझी आहे. कसं, हा पहा ना, हा ऑक्सिजन आणि हा CH3 ही एक ब्रांच आणि हा ऑक्सिजन आणि हा CH3 ही एक ब्रांच. किती ब्रांचेस झाल्या, 2. आणि दोन्ही कोणत्या ब्रांचेस आहेत, मिथॉक्सी. आणि ही पण कोणती आहे, मिथॉक्सी. दोन्ही मिथॉक्सी आहे. मग आता पॅरेंट कोण झाला, त्या दोघांच्या मधला पॅरेंट हा जर पॅरेंट आहे ऑफकोर्स याला काय लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, स्ट्रेट नंबरिंग द्या 1 2 3. इकडून दिली तरी चालते कारण दोन्ही कशात सेम. मग हा मधातला कोण झाला, पॅरेंट. मग आता 1 2 3 हा कोण आहे बघा. 1 वर कोण आहे, मिथॉक्सी. आणि इकडे 3 वर कोण आहे, मिथॉक्सीच असेल. याचं नाव काय असेल. आता 2 अल्कॉक्सी ब्रांचेस आहेत म्हणून काय प्रिफिक्स आपण म्हटलं होतं ना, सारख्या ब्रांचेस असतील तर काय प्रिफिक्स वापरा, डाय ट्राय टेट्रा. 2 सारखे असतील तर डाय, 3 जर सारखे असतील तर ट्राय. तर इथं 2 सारखे अल्कॉक्सी ग्रुप आहेत म्हणून पहिले त्याचे नंबर काय 1 आणि नेक्स्ट कितीवर आहे 3. 2 आहेत म्हणून डाय आणि कोणते आहेत, मिथॉक्सी. काय झालं 1 3 डाय मिथॉक्सी. आणि कोण पॅरेंट, ऑफकोर्स कोण आहे, प्रोपेन. सो व्हेरी सिंपल वन. हे बघा, जर डिफरंट ब्रांचेस असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर वापरा आणि जर सेम असतील तर काय, सेम असतील तर तुम्ही प्रिफिक्सेस वापरा. ओके,
ना दीज आर द व्हेरी सिंपल एक्झाम्पल्स. लिहून घ्या, प्रॉपरली लिहा. ओके, चला नेक्स्ट आणखी एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, आपल्याला माहित आहे याचं फेमस नाव आपल्याला माहिती आहे. काय फेमस नाव? अॅनिसोल. हे याचं फेमस नाव आहे. ठीक आहे, हा अॅनिसोल आहे. पण आपल्याला आययुपीएसी नाव पाहिजे. मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे स्मॉलर वन कन्सिडर्ड ॲज अ ब्रांच. हा स्मॉलर आहे आणि हा लार्जर आहे. बघा इथं कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 कार्बन. ओके, इथं 6 कार्बन, इथे एकच कार्बन. स्मॉलर कार्बन कन्सिडर्ड ॲज अ ब्रांच. मग कोणती ब्रांच झाली? मिथॉक्सी. हा पॅरेंट. हा कोण आहे? मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये पण सांगितलं की ज्या ठिकाणी हा जो आहे हा तुम्हाला ब्रांच घ्यायचं काम पडतं त्या ठिकाणी फिनिल, पण ज्या ठिकाणी हा पॅरेंट असतो त्या ठिकाणी बेन्झिन. हा इथं पॅरेंट आहे. अल्केनच्या कन्सिडरेशन मध्ये पॅरेंट आहे हा, पण हा पॅरेंट कोणता झाला? बेन्झिन. आणि हा कोण झाला? मिथिल आणि ऑक्सी. नाव काय? मिथॉक्सी बेन्झिन. ओके, व्हेरी सिंपल वन, मिथॉक्सी बेन्झिन. जर हाच कंपाऊंड असा असता तर आता काय करसाल तुम्ही? किंवा आपण एक वेगळा घेऊ. हा असा, म्हणजे तुम्हाला आणखीन कन्फ्युजन व्हायला नको. हा असा काय केलं असतं? बेन्झिनला CH3 येतं टोल्यून, बेन्झिनला OCH3 येतं अॅनिसोल. कन्फ्युजन. म्हणून मग आपण काय करतो? नंबरिंग करतो. कोणाला? बेन्झिनलाच नंबरिंग करतो. आणि ऑफकोर्स OCH3 आणि CH3 पैकी याच्यापासून नंबरिंग करावी लागते. 1 2 3 4 5 6. इकडून नाव असतं तर लॉंगेस्ट आला असता. काय झालं असतं सांगा बरं? एक आहे 1 मिथॉक्सी, एक आहे 1 मिथिल. सॉरी, एक आहे 3 मिथिल. आता मला सांगा ना, पहिले नाव कोणाचं दिसेल? मिथॉक्सी की मिथिल? तसे हे पाहा ना, एक आहे मिथॉक्सी, एक आहे मिथिल. बघा एम. चला अल्फाबेट नुसार नाव आहेत ना. इथं ई, इथं पण ई, इथं टी, इथं पण टी, इथं एच, इथं पण एच, पण इथं ओ, इथं वाय. ओ पहिले येतो की वाय पहिले येतो? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय होईल? अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार नावं लिहिण्यास मदत होईल. इथं ओ आणि वाय. तर आपल्याला माहिती आहे पहिले कोण येते? एबीसीडी नुसार ओ, आणि नंतर कोण येते? वाय. म्हणून पहिले नाव कोणाचं? मिथॉक्सी. किती? 1 मिथॉक्सी, दे 3 मिथिल, आणि देन कोण? बेन्झिन. ठीक आहे. काही जण असं पण नाव लिहू शकतात त्याचं, 3 मिथिल अॅनिसोल. काय बघा, कारण बेन्झिनला OCH3 तर अॅनिसोल झाला ना तो. हे बघा, बेन्झिनला OCH3 तर अॅनिसोल झाला, मग याचं नाव काय? 3 मिथिल अॅनिसोल. असं पण तुम्हाला कुठं नाव मिळू शकते. सो दीज आर द फॅक्ट्स. ओके, नेक्स्ट. इथं बघ, हा आहे एक कंपाऊंड आणखी. आता इथं पुन्हा काय आहे? इथं आपल्याला काय करावं लागेल? ऑक्सिजन शोधावा लागेल. शोधला आपण ऑक्सिजन. लेफ्ट साईडला काय? स्मॉलर ग्रुप आहे, दॅट इज इथिल ग्रुप. पण या साईडला काय? लार्जर ग्रुप आहे. हा कोण आहे? पॅरेंट. मग आपल्याला माहित आहे CH3 CH2 म्हणजे इथिल आणि ऑक्सी, हा इथॉक्सी आहे, पण हा तर पॅरेंट आहे ना. मग पॅरेंटला काय करावं लागेल? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. लिहिलं. देन नंबरिंग. नंबरिंग करताना काय तुम्हाला अशा साईडला नंबरिंग करावी लागेल की फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अडायचे त्याला मिनिमम नंबर. सो 1 2 3 4 5. ओके, आता नेक्स्ट काय? नाव लिहायचं आहे. नाव लिहिताना काय आहे? तर आपल्याला माहित आहे की नाव लिहिताना आहे किंवा पहिले कोणाचं नाव लिहायचं तर ब्रांचेसचं नाव. इथे ही कोणती ब्रांच आहे? इथॉक्सी. आणि ही कोणती आहे? फिनिल. मी पहिले हे का बरं लिहून द्यायला माहिती आहे का? इथं हा जो आहे ना रिंग, हे आपल्याला पॅरेंट कन्सिडर करावं लागलं म्हणून बेन्झिन, पण इथं ही ब्रांच आहे म्हणून काय? फिनिल. मग आता फिनिल आहे तर पहिले फिनिल की पहिले इथिल? ऑफकोर्स इथॉक्सीचा इज पहिले येतो. मग काय होईल सांगा? 1 इथॉक्सी, देन 2 फिनिल, आणि देन कोण? 5 कार्बनचा कोण? पेंटेन. ओके, व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी. 1 इथॉक्सी, 2 फिनिल, पेंटेन. आणखी काय होईल बघा. आता आपण काय करू? थोडंसं चेंज करू. लक्ष द्या, सिंपल लिहून देतो आणि थोडंसं चेंज करू आपण. CH3O
CH2 CH डबल बॉन्ड CH2. इथं बघा, आता इथं कन्फ्युजन आहे आणि इथं थोडासा वेगळा लिहून दिला आपण. काय असेल सांगा बरं. ऍक्च्युली पहिले ओ शोधा. ओ शोधला आपण. याच्या लेफ्ट साईडला स्मॉलर ग्रुप आहे म्हणजे हा झाला ब्रांच. मग हा तर झाला पॅरेंट. पॅरेंटला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करा. केली लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. देन नंबरिंग दे. नंबरिंग कोणासाठी देसाल तर फंक्शनल ग्रुप अटॅच कार्बन ॲटम कॅरिंग मिनिमम नंबर. इथं डबल बॉन्ड आहे आणि ओ पण आहे. पण ओ हा लार्जर म्हणजे काय मेन फंक्शनल ग्रुप कन्सिडर केला जातो. सो नंबरिंग या साईडला 1 2 3. हे पॉलीफंक्शनल ग्रुपचे एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा. आणि असे आपण पहिले एक्झाम्पल पाहिलेले आहेत पॉलीफंक्शनल ग्रुपचे. काय झालं 1 2 3. नाव सांगा. पहिले कोणाचं नाव. ऑफकोर्स ब्रांच. इथं ब्रांच आहे. एकच ब्रांच आहे. मग याचं नाव काय आहे 1 मिथॉक्सी. लिहिलं. हा झाला 1 मिथॉक्सी. आता याचं नाव कसं लिहिणार. हा कोण आहे 1 2 3. 3 कार्बनचा अल्केन कोण. 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. पण आपल्याला लगेच लक्षात येते की हा अल्केन नाही. का बरं अल्केन नाहीये. 3 कार्बनचा अल्केन असता ठीक आहे. हे बघा असे अल्केन असते तर आपण म्हटलं असतं ठीक आहे हा अल्केन आहे. पण हा अल्केन का बरं नाही. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आला आणि ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे तो कोण असते अल्किन. मग ठीक आहे ना रूल्स वापरा. अल्केनला अल्किन मध्ये कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करतात तर अल्केनचा काय रिप्लेस करतात ए आणि ई. आपण ए आणि रिप्लेस केला आणि काय लावतात ई आणि पण काय ई आणि म्हणजे डबल बॉन्डचा लोकन किती 2. सो 2 ई. हे झालं ना 1 मिथॉक्सी प्रोप 2 ई आणि. ओके व्हेरी सिंपल. म्हणजे अल्किन. जर सपोज एखादं एक्झाम्पल असं असतं. ओके बरेच एक्झाम्पल येऊ शकतात. एक आणखी एक्झाम्पल घेतलं. काय असेल माहिती आहे का. हा तर तुम्हाला माहिती आहे. हा कोण आहे. हा तर ब्रांच आहे. कोणता इथॉक्सी. हा मेन पॅरेंट आहे. पॅरेंटला आपण काय केलं लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. आता नंबरिंग वगैरे करा. नंबरिंग 1 2 3 4. कारण ऑक्सिजन ज्या कार्बनला आढळते त्याला मिनिमम नंबर. पहिले नाव लिहून ठेवू आपण ब्रांचचं. कोण आहे 1 इथॉक्सी. आता याचं नाव लिहायचं आहे. किती कार्बन आहेत 1 2 3 4. 4 कार्बनचा पहिले अल्केन लिहून ठेवू आपण. कोण आहे ब्युटेन. 1 इथॉक्सी ब्युटेन. पण लगेच लक्षात आलं की हा तर अल्केन नाही. का बरं अल्केन नाही. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आला म्हणजे हा अल्काईन आहे. अल्काईन काय आता अल्केन आहे तर त्याला अल्काईन मध्ये कन्वर्ट करा. कसं काय रूल आहे ए एन ई रिप्लेस बाय वाय एन ई. पण त्याच्या अगोदर काय लोखंड किती 2. हे झालं ना. काय झालं 1 इथॉक्सी ब्यूट टू वाय एन ई. व्हेरी सिंपल वन अँड व्हेरी इझी वन. म्हणजे बघा वेगवेगळ्या ब्रांचेस असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर वापरा. अल्केन असेल तर पॅरेंट अल्केन लिहा. बेन्झिन असेल पॅरेंट तर बेन्झिन लिहा. अल्किन असेल तर अल्केनला अल्किन मध्ये कन्वर्ट करा आणि पॅरेंट अल्काईन असेल तर अल्केनला अल्काईन मध्ये कन्वर्ट करा. हे झाले बरेचसे एक्झाम्पल. किती झाले 12. बाकीचे तुम्ही लिहू शकता. प्रॅक्टिस करा. ओके हे झाले सर्व ऑल अबाउट काय आहे इथर्स. जे जनरल इथर आहे त्याच्या आयपीएसी नोमेनक्लेचर विषयी आपण शिकलो. आपण 12 एक्झाम्पल घेतले. तुम्ही आणखीन एक्झाम्पल्स लिहा. आणि जर समजा तुम्हाला डिफिकल्टी आली तर तुम्ही मला व्हॉट्सअप वगैरे द्वारे किंवा जे आपले आहेत तिथं मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपला वगैरे विचारू शकता. आणखीन जर काही डिफिकल्टी असली तर दीज आर द एक्झाम्पल्स. भरपूर सारे एक्झाम्पल्स घेऊ शकता तुम्ही. पण जे महत्वाचे आहेत ते मी घेतले. नेक्स्ट का पाहणार आपण इपॉक्साइड. बरोबर. ऍक्च्युली इपॉक्साइड कशाला म्हणतात किंवा इपॉक्साइड काय असतात. ज्या ठिकाणी तुम्हाला सायक्लिक इथर दिसतील. सायक्लिक इथर म्हणजे एक ऑक्सिजन हा रिंग मध्ये प्रेझेंट असेल त्याला जनरली काय म्हणतात इपॉक्साइड किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉमनली कॉल्ड ॲज ऑक्झिरेन. याला ऑक्झिरेन पण म्हणतात. ओके ऑक्झिरेन म्हणा किंवा इपॉक्साइड म्हणा. ओके तर इपॉक्साइड हे जनरली फेमस नाव आहे. सो इपॉक्साइड काय असतात म्हटलं मी तुम्हाला. इपॉक्साइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायक्लिक इथर. काय बरं सायक्लिक इथर तर काय असते एक ऑक्सिजन रिंग मध्ये प्रेझेंट असते म्हणून याला सायक्लिक इथर म्हणतात किंवा काय असतात इपॉक्साइड असतात. ओके याचे काही एक्झाम्पल पहा काय असते इपॉक्साइड काय आहे. तर बेस्ट याचं एक्झाम्पल आहे CH2CH2O. हा झाला इपॉक्साइड किंवा तुम्ही डायरेक्टली याला असं लिहू शकता. चालेल याला असं लिहा किंवा यालाच और आपण कसा लिहू शकतो हा असा. हा
ओके, हा एकच आहे. हा इपॉक्साईड आहे किंवा हा ऑक्झिरेन आहे. हा आहे ना एक पहिला मेंबर किंवा जे आपण म्हणतो ना किंवा जी फॅमिलीज असतात त्याचे जे फर्स्ट मेंबर असतात, जसं अल्केनचा पहिला मेंबर मिथेन आहे आणि तो त्या फॅमिलीचे काय दाखवते, कॅरेक्टरिस्टिक दाखवते, तसं इपॉक्साईडचा हा फर्स्ट मेंबर म्हणू शकता तुम्ही. कारण मिनिमम सायक्लिक रिंग किती कार्बनची तयार होऊ शकते, तीन कार्बन किंवा तीन ॲटम कोणती असो, तिथं ऑक्सिजन आहे. ऍक्च्युली हा आहे ना, हा आहे कंपाऊंड. ओके, तर हा आहे सायक्लिक इथर. बघा, OCH2CH2 OCH2CH2 म्हणजे ऑक्सिजन कशामध्ये आला, सायक्लिक मध्ये आला, रिंग मध्ये आला, म्हणून याला सायक्लिक इथर म्हणतात. ऑक्साईड इपॉक्साईड म्हणतात किंवा ऑक्झिरेन याला म्हणतात. हा मेन ऑक्झिरेन आहे. ओके, याचं नाव कसं लिहितात, याचं नाव लिहिताना आता वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स वापरल्या गेलेले आहेत. कसे वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स वापरल्या गेलेले आहेत. तर हा आहे ना, हा फक्त सायक्लिक मध्ये आहे की हा लॉंगेस्ट चेन मध्ये आहे. पहा मी काय म्हणत आहे, आपण काय करू, पहिले सायक्लिक इथर घेऊ. आणि सायक्लिक इथर म्हणजे ही असा की हा जो आहे ऑक्सिजन किंवा इपॉक्साईड, असे इपॉक्साईड घेऊ ज्याच्यामधला ऑक्सिजन हा रिंग मध्ये आहे. त्याचे नाव पहिले घेऊ आपण. म्हणजेच काय, इपॉक्साईड तुम्हाला समजला, सायक्लिक इथर असतात. तर आपण पहिले कोणता घेऊ की ऑक्सिजन. आता आहेतच इपॉक्साईड, पण ऑक्सिजन हा कशामध्ये असेल, रिंग मध्ये असेल फक्त. ऑक्सिजन इन ए रिंग. आता दोन्ही ठिकाणी रिंग मध्ये आहे, फक्त इथं रिंगच आहे, इथं लॉंगेज चेन नसेल, अलिफॅटिक चेन नसेल. मग अशाचे नाव आपण पहिले घेऊ. बघा कसं, पहिला आहे हा. ओके, हा कोण आहे, हा ऑक्सिजन आहे, याला म्हणतात ऑक्सा. आणि हा कोण आहे, 1 2 3. आता ऍक्च्युली पहा, 3 मेंबरचा अल्केन कोणता, 3 मेंबरचा सायक्लिक अल्केन कोणता, तर सायक्लोप्रोपेन. पण याला काय म्हणतात माहिती का, याला म्हणतात ऑक्सा सायक्लोप्रोपेन. ऑक्सा सायक्लोप्रोपेन. मी तुम्हाला पहिले याचं नाव फेमस सांगितलं, याला इपॉक्साईड म्हणतात किंवा याला काय म्हणतात ऑक्झिरेन. ते तो कॉमन नाव झालं. पण याचं आययुपीएसी नाव कसं लिहितं, ऑक्झा सायक्लोप्रोपेन. तुम्ही म्हणसाल सर ठीक आहे, ऑक्झा फॉर ऑक्सिजन, पण सायक्लोप्रोपेन त्याच्यात 3 कार्बन तर नाहीये. पण लक्षात ठेवा, या ऑक्सिजनलाही तसं कन्सिडर केल्या जाते, कारण 3 मेंबर रिंग आहे. 3 मेंबर रिंग आहे, एक ऑक्सिजन जरी असला तरी याला काय लिहितात, प्रोपेनच लिहितात. पण नाही तर मग याच्या शोधत बसाल 3 कार्बन कुठे, ऑक्झा म्हणजे ऑक्सिजन आणि सायक्लोप्रोपेन मध्ये मग 3 कार्बन कुठं झाले, तर असं ते 4 मेंबर होऊन जातील. पण या ऑक्सिजनलाही एक प्रकारचा कार्बनच कन्सिडर केला जातो नाव लिहिताना. म्हणजे सायक्लोप्रोपेन मध्ये एक ऑक्सिजन म्हणून काय, ऑक्झो सायक्लोप्रोपेन. आता तुम्हाला बाकीचे नाव इझिली येऊन जातील. हा काय असेल सांगा, ऑफकोर्स ऑक्सिजन किती मेंबर रिंग, 4 मेंबर रिंग. सो ऑक्झा कोण, सायक्लोब्युटेन. व्हेरी सिंपल. हा जर असेल तर सायक्लोपेंटेन. कोणता, ऑक्झा सायक्लोपेंटेन. लक्षात ठेवा, त्याचं फेमस नाव पण आहे. याला काय म्हणतात, हा फ्युरेनचा मेंबर आहे. जर इथं डबल बॉन्ड असतात, तो काय असतात, ॲरोमॅटिक फ्युरेन असतात, तर त्याचाच हा मेंबर आहे. ओके, चला, याचं नाव काय लिहितात, ऑक्झा सायक्लोपेंटेन. तुम्हाला वेगवेगळे नाव पण वेगवेगळ्या ठिकाणी मिळू शकतात. सायक्लिक कंपाऊंड, जर ऑक्सिजन कशामध्ये, रिंग मध्ये आहे. जर असा कंपाऊंड असेल एखादा, तर बघा इथं काय करू, ऑक्सिजन, आणि इथं काय घेऊ, एखादा रिंग. चल, आता तर गडबड झाली. नाव माहिती आपल्याला, याचं नाव काय, ऑक्झा सायक्लोपेंटेन आहे. तर हा काय आहे, ऑक्झा सायक्लोहेक्सेन. पण याच्यामध्ये तर काय आली, ब्रांच आली. मग याच्यामध्ये जर ब्रांच आली तर आपल्याला नंबरिंग करावी लागेल. नंबरिंग कुठून, ऑक्सिजन पासून. 1 2 3 4 5 6. चला, नाव काय असेल, पहिले कोण, ऑक्झा. किती नंबरवर आहे, 1. हा कोण आहे, मिथिल. मग आता मिथिल की ऑक्झा, कारण ऑक्झा हे नाव आपण ऑक्सिजन साठी वापरून राहिलो. ऑक्झा की मिथिल, मिथिल. कारण काय, ओ पहिले की यम पहिले, यम पहिले. मग काय, यम ऑक्झा. सो काय असेल सांगा, 3 मिथिल. हा 3 मिथिल ऑक्झा. किती नंबरवर, 1 ऑक्झा. कोण, सायक्लोहेक्सेन. बघा 1 2 3. 3 मिथिल, ब्रांचचं नाव 3 मिथिल. ऑक्झा म्हणजे ऑक्सिजन साठी वापरला जाते. किती नंबरवर आहे, 1 वर. याचे नाव लिहिलं आपण 3 मिथिल 1 ऑक्झा सायक्लोहेक्सेन. किंवा मग 1 नाही वापरला तरी चालेल. मग काय, 3 मिथिल ऑक्झा सायक्लोहेक्सेन. पण हे लक्षात ठेवासाठी ऑक्सिजन पासून नंबरिंग केली. सो 1 ऑक्झा सायक्लोहेक्सेन. ओके, समजलंय तुम्हाला. जर सपोज असा जर एखादा आला तर ऑक्सिजन, ऑक्सिजन, याचं नाव कसं लिहिसा, याचं नाव लिहिताना पण सिंपल आहे. आता ऑक्सिजन पासून नंबरिंग करावी लागेल. हा सारखाच आहे. सो 1 2
3 4 5 6 सांगा काय आहे ऑक्झा आहे पण किती ऑक्झा डाय ऑक्झा कारण दोन ऑक्झा दोन ऑक्सिजन आहेत डाय ऑक्झा किती नंबरवर आहे 1 4 मग काय 1 4 डाय ऑक्झा 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 वापरतो 1 4 डाय ऑक्झा सायक्लोहेक्सेन वाय सायक्लोहेक्सेन 6 मेंबर नाही मी पहिली सांगितलं ऑक्सिजन कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द कार्बन तो कार्बन नसतो पण कन्सिडर करा मग 1 4 डायऑक्सा सायक्लोहेक्सेन सायक्लोहेक्सेन मध्ये म्हणजे सायक्लोहेक्सेन म्हणजे हेक्सागोनल रिंग आहे त्याच्यामध्ये 1 आणि 4 वर कोण आहे ऑक्सिजन आहे सो डायऑक्सा सायक्लोहेक्सेन नाउ दीज आर द सायक्लिक काय असतील इथर आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा कोणामध्ये रिंग मध्ये ब्रांच असेल तर असं सिंपल नावं लिहून दिले ओके याला तुम्ही काय म्हणू शकता हा आहे हायड्रोफ्युरेन पण म्हणू शकता काय हायड्रोफ्युरेन किंवा पर हायड्रोफ्युरेन वगैरे जे आहे सॉरी पर नाही हायड्रोफ्युरेन हायड्रोजन वगैरे जे असतात त्याला तुम्ही रिप्लेस केलेलं आहे मग नंतर सांगेल मी जेव्हा ॲरोमॅटिक सांगेल की याला फ्युरेन म्हणतात फ्युरेनचे आपण हायड्रोजन जर काढले तर हा तयार होतो फ्युरेन मध्ये सॉरी फ्युरेन मध्ये जर ॲरोमॅटिसिटी लॉस केली तर हा कंपाऊंड भेटतो आता तर लक्षात ठेवा काय नाव आहे ऑक्झा सायक्लोपेंटेन नंतर त्याला पुन्हा आपण त्याच्यामध्ये ॲरोमॅटिसिटी जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला तो पुन्हा सांगेल चला लक्षात ठेवा नेक्स्ट आता काय करू आपण हे झाले काही एक्झाम्पल जर सपोज इथं ए झाला बी पाहू आपण की इपॉक्स बी पाहू आपण इपॉक्साइड आणि कोणते इपॉक्साइड पाहू आपण असे इपॉक्साइड्स की जे कशामध्ये आहे चेन मध्ये आहे ओके इपॉक्साइड चेन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये याचं मिनिंग काय फक्त समजण्यासाठी असं लिहून दिलंय ऍक्च्युअली याचं मिनिंग आहे की असे इपॉक्साइड किंवा असा ऑक्सिजन जो रिंग मध्ये असेल जो चेन मध्ये आहे त्याचं नाव कसं लिहिलं जाते ओके आता हे बघा आपण म्हटलं तर इपॉक्साइड इज ऑल्सो सॉरी ऑक्सिरेन इपॉक्साइड इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिरेन हा आहे इपॉक्साइड चेन आता ऍक्च्युली इपॉक्साइड चेंज असते काय किंवा कसा असतो तर बघा CH2 CH2 O आणि O ऍक्च्युअल मध्ये याचं नाव कसं लिहिलं जाते किंवा याचं नेमकं नाव काय असतं तर व्हेरी सिंपल वन याचं नाव लिहितात तर याला कसं कन्सिडर करतात माहिती का याचं नाव लिहिलं जाते इन द फॉर्म ऑफ इपॉक्सी अल्केन कोणत्या फॉर्म मध्ये नाव लिहिलं जाते माहिती आहे का इपॉक्साइड जर चेन मध्ये असेल लॉंगेज चेन मध्ये असेल तर याचं नाव लिहिलं जाते इन द फॉर्म ऑफ इपॉक्सी अल्केन इपॉक्सी अल्केन कसं तर बघा ना इथं एक दोन कार्बन आहे सो 1 2 दोनच कार्बनचा हा अल्केन आहे दोनच कार्बनची चेन आहे आणि याच्यामध्ये ही ऑक्सिजन अटॅच आहे मग याचं नाव काय होईल याचं नाव होईल इपॉक्सी आणि अल्केन तर दोन कार्बनचा अल्केन कोणता इथेन हा आहे इपॉक्सी इथेन इथं तुम्हाला जास्त क्लिअर नाही होणार म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये लगेच लक्ष देईल बघा हा जर असा असला तर CH3 CH2 आणि इथं कोण ऑक्सिजन हाच फक्त इथे कार्बन वाढवला हा CH3 आता लॉंगेज चेन कोणती झाली तर बघा ना ही लॉंगेज चेन सिलेक्ट झाली अल्केनची नंबरिंग कुठून करसाल तर नंबरिंग देताना तुम्हाला नंबरिंग कशी करसाल की ऑक्सिजन ज्या कार्बन दाटाचे त्याला मिनिमम नंबर आला पाहिजे सो 1 2 and 3 कसं राहील नाव याचं नाव राहते बघा 1 2 3 तर 1 आणि 2 च्या मधात आहे हा ऑक्सिजन म्हणून लिहितात 1 2 तुम्ही इथे लिहू शकता 1 2 इपॉक्सी इथेन लिहू शकता कारण 1 2 च्या मधात आहे म्हणून 1 2 इपॉक्सी इथेन आणि इथेन मध्ये 1 2 नाही लिहिलं चालते दोनच कार्बन आहे पण इथं 1 2 3 कार्बन आहेत आणि हा जो ऑक्सिजन अटॅच आहे हा 1 आणि 2 च्या मधातच अटॅच असतो म्हणून इथं काय लिहितात 1 2 काय 1 2 इपॉक्सी आणि हा कोण 3 कार्बनचा कोण प्रोपेन ओके सिंपल वन नेक्स्ट जर सपोज असा असेल थर्ड एक्झाम्पल आणखी वाढून देऊ आपण CH3 CH2 CH2 आणि इथं असतं ऑक्सिजन याचं नाव काय असतं पुन्हा बघा बरं लॉंगेज चेन सिलेक्ट करा हे झाली लॉंगेज चेन सिलेक्ट नंबरिंग 1 2 3 4 काय झाला 4 कार्बनचा झाला ब्युटेन हा 4 कार्बनचा ब्युटेन झाला पण 1 आणि 2 च्या मधात कोण आहे इपॉक्साइड आहे सो 1 2 इपॉक्सी 4 कार्बनचा कोण ब्युटेन कारण कोणत्या फॉर्म मध्ये नाव लिहितात इपॉक्सी अल्केन सो 1 2 इपॉक्सी ब्युटेन चेंज करू आपण जर सपोज एक्झाम्पल असं असलं तर CH म्हणजे आता थोडंसं या फॉर्मॅट मध्ये लिहून देतो ओके जर हा असा असता तर याचं नाव कसं लिहिलं असतं आता बघा लॉंगेज चेन 1 2 3 4 5 इथे लॉंगेज चेन झाली हे पण कन्सिडर करतात बरं 1 2 3 4 5 आणि इकडून जर नंबरिंग केली तर 1 2 3 4 इथं 3 4 आला असता इकडून 2 3 येते म्हणजे लॉंगेज चेन सिलेक्ट केल्यानंतर नंबरिंग इकडून 1 2 3 4 and 5 किती कार्बन झाले 5 कार्बनचा अल्केन पेंटेन आणि पेंटेन आहे आणि 2 3 वर कोण आहे 2 3 वर इपॉक्साइड प्रेझेंट आहे म्हणून 2 3 काय असेल इपॉक्सी कोण पेंटेन
बरं हे झालंय. जर सपोज याच्यामध्ये ब्रांचेस आल्या तर फॉर एक्झाम्पल असं लिहू हा आहे आणि इथं काय करू आपण फ्लोरीन. ठीक आहे. आता याचं नाव कसं लिहिसाल पुन्हा लॉंगेस्ट चेन स्लेट 1 2 3 4 5 6 7. आता नंबरिंग करताना याला मिनिमम नंबर आला पाहिजे 1 2 3 4 1 2 3 4. आता मग इकडून किती येतो 1 2 3 4 इकडून 3 4 येतो इकडून जास्त येईल सो 1 2 3 4 5 किंवा एक काम करू आपण हा चालेल 1 2 3 4 5 6 and 7. चल आता नाव लिहिताना कोण आहे हा कोण आहे हा इपॉक्सी आहे 3 आणि 4 मध्ये इपॉक्सी आहे पण हा कोण आहे हा क्लोरो आहे. मग पहिले ई येतो की पहिले सी येतो पहिले सी येतो म्हणून काय 5 क्लोरो आणि हा कोण 3 4 3 आणि 4 च्या मध्ये आता 3 4 इपॉक्सी कोण हेप्टेन. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता नावं लिहू शकता. नाव दीज आर द इपॉक्साइड इन ए चेन म्हणजे ब्रांच असेल वगैरे वगैरे तर अल्फाबेटिकल ऑर्डर आणि इपॉक्सी आहेच तिथं. या पद्धतीने तुम्ही कोणाचे नाव लिहू शकता. इफ द इपॉक्साइड्स ऑर हे जे आहे सायक्लिक इथर हे कशामध्ये प्रेझेंट असतील चेन मध्ये तर या पद्धतीने लिहायचं. आणि जर रिंग मध्ये असेल डायरेक्ट तुम्हाला याच्या जी अगोदरची जी पद्धत सांगितली मी त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता नावं लिहू शकता. ओके इट इज सिम्पल वन अबाउट इपॉक्साइड ऑर ऑक्झिलरी. ओके थँक्स.